बापरे, मस्त थंडी हवा आहे. झाला सकाळच्या पायऱ्यात नाही मस्त जरासा रनिंग होते, व्यायाम होते, म्हणून जरासं या लागते राजा नाही का. मस्त. आता लोक येत असन, आपल्या पहिले गेले असन कोणी. बसू जरासा आराम करू नाही का, जरासा आराम करू. उद्या तरी आपल्या मग धावपळच राहणार आहे. अरे राम राम शांतारामजी, राम 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 म्हणलं. काय म्हणलं, बसले का म्हणलं तुम्ही? रनिंग करून बसले वाटते. मी आलो जरासं फिरून आलो म्हणलं रनिंग करून. हो. अरे बा, बरं झालं तुम्ही भेटले म्हणलं. नाही काय म्हणते मग, उद्याची प्रक्रिया काय म्हणते म्हटलं? कसं आहे, उद्या 26 एप्रिल आहे ना. उद्या आपला यवतमाळ वाशिम मतदारसंघाचं इलेक्शन, मतदान निवडणूक होणार आहे ना. काय म्हणते त्याबद्दल? काय कोणाची हवा वाटते म्हणलं, काय चर्चा आहे? पाटील, कसं आहे, हवा तर सध्या आता काही सांगता येत नाही, कारण वेळेवर मतदार. बरं बरं बरं, असं आहे का पाटील? नाही, हवा तर वाटते आपल्याला, असं काही नाही. कसं परिवर्तन जनतेला पाहिजे आणि जनता परिवर्तनासाठी आता सज्ज आहे. म्हणून आपलंही सुद्धा म्हणणं आहे का परिवर्तन एक वेळा झालंच पाहिजे. कारण यामध्ये जनतेचं कल्याण आणि महागाई, पेट्रोल, त्यानंतर डिझेल आणि गॅस दरवाढ, हे एवढं महागाई वाढली देशामध्ये आपल्या. आणि भारतामध्ये सर्वात प्रथम एक की जे गोरगरीब आहे त्यांच्याकडे या भल्या भल्या मोठ्या नेत्यांचे लक्ष नाही आहे. कारण झोपड्या बांधून राहणारे आणि घरकुलसुद्धा त्यांना आजपर्यंत लाभ मिळाला नाही. अशा भरपूर अनेक काही बाबी आहेत की जेणेकरून ह्या गोरगरिबांकडे, जनतेकडे या राजकीय नेत्यांचे, राजकीय पुढाऱ्यांचे काहीच लक्ष नाही. म्हणून कसं आहे, मी तर सांगतो पाटील तुम्हाला, नको हे. कारण सर्वांची कदर आणि कीव करणारं सरकार पाहिजे आपल्याला. शेतकऱ्यांची कीव करणारा सरकार पाहिजे आपल्याला. हमी भाव देणारा सरकार पाहिजे आपल्याला. ज्या गावामध्ये पाणी नाही त्या गावामध्ये पाण्याची टंचाई भासते, त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्याचं सरकार पाहिजे आपल्याला. कारण आम्ही एक गावामध्ये गेलो होतो, त्या गावामध्ये नाही का पाटील, 5 किलोमीटरवरून पाणी आणतायत म्हणतात जनता. काय करणार आहे तुम्ही सांगा? दरवर्षी जर 5 किलोमीटरमध्ये पाणी आणायचं काम पडलं तर ते काम करेल की पाणी भरेल? एवढं नेमकं प्रश्न तिथे उपस्थित होतो. म्हणून पाटील, कठीण आहे हो, परिवर्तन पाहिजे म्हणजे पाहिजे. अहो सरपंच, खरी गोष्ट आहे तुमची, बरोबर आहे. सरपंच म्हणजे माझे सरपंच आहे बरं हे मित्र, नाहीतर सरपंच म्हणसान. आणि कसं आहे, परिवर्तन तर पाहिजेच, हे आपलं भाग झालं. परंतु काही काही लोकांना कसं आहे, परिवर्तनाऐवजी दुसरेच सरकार पाहिजे असंही मत बोलले जाते. त्यामुळे कसं आहे, या ठिकाणी आता आपल्याला परिवर्तनाची गरज आहे. आणि या ठिकाणी जनतेनं आणि सुज्ञ जनतेनं आपलं मतदानाचा हक्क बजवावा आणि सरकार स्थापित करावी. आणि आपल्या माध्यमातून, आपल्या मनातून आपण मतदान करावा. कारण मतदानासाठी इग्नोर आणि दुर्लक्ष नाही करावे. कारण उद्याला आपला हक्क आहे, तो आपण आपला हक्क बजवावा अशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा करतो. आणि सर्व जनतेला आम्ही 26 एप्रिल 2024ला मतदान होणार आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघाचं. तर त्यामुळे सर्वांनी आपला हक्क बजवावा हीच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून, सरपंच आणि मी आज सकाळी रनिंगला आलो होतो, त्यामुळे आम्ही काही गप्पा गोष्टी केल्या. त्या गप्पा गोष्टीच्या माध्यमातून आम्ही एक या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. म्हणून मित्र हो, आपला हक्क बजवा आणि सरकार जे काही होईल ते स्थापित करा आणि आपला हक्क सोडू नका. कारण आपण जर आज हक्क सोडला तर लोकशाही कायम राहणार नाही. आणि लोकशाही टिकवण्यासाठी आणि लोकशाही उगवण्यासाठी, लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपला हक्क, आपला मतदानाचा हक्क बजावणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मित्र हो, आपण मतदान करा उद्याला आणि नंतर मग सरकार स्थापित होईल. नंतर आपले कार्य पार पडेल आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटतील. अशा भागातील सर्व आपले नेते मंडळी आणि जे काही उमेदवार आहेत त्यांनासुद्धा या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देतो समस्त. तर मित्र हो, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आम्ही आज इथे थांबतो कारण आता वेळ झाला, आम्हाला घरी जावं लागते. म्हणून आम्ही रनिंग करत करत आता घरी जाणार. जय हिंद, जय भारत मित्र हो.